नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आवडेल तेथे प्रवास ही योजना बघणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना फक्त 1100 रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही फिरू शकता. बघूया याबद्दल काही सविस्तर अपडेट. योजनेअंतर्गत 4 दिवसांचा व 7 दिवसांचा पास हा दिला जातो. या पासची वैधता ही पहिल्या दिवशी रात्रीचे 12 वाजल्यापासून ते शेवटच्या दिवशी 4 आणि 7 दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत असेल. राज्यातील नागरिकांनी कमी खर्चात विविध पर्यटन स्थळे तसेच धार्मिक स्थळे फिरावीत व नागरिकांना एस मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेचे काही महत्त्वपूर्ण उद्देश आपण बघणार आहोत. राज्यातील नागरिकांना कमी खर्चात त्यांना आवडेल तेथे प्रवास हा उपलब्ध करून देणे. राज्यातील नागरिकांना एसटीने प्रवास करण्यासाठी प्रोत्साहित करणे. राज्यातील नागरिकांना एसटीने प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे. तसेच योजनेचे काही लाभार्थी आपण बघणार आहोत. राज्यातील सर्व व्यक्ती आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा लाभ हा मिळण्यासाठी पात्र आहेत. यासाठी पासचे शुल्क हे 1100 रुपये ठेवण्यात आलेलं आहे. योजनेचा फायदा या योजनेच्या साहाय्याने राज्यातील प्रवाशांच्या पैशांची बचत होईल. पास धारकास आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस जेथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल. या योजनेअंतर्गत तुम्ही एस टीच्या सर्व बसेस साधी, जलद, रात्रसेवा, शहरी व यशवंती, मिढी, शिवशाही, आसनीने प्रवास करू शकतात. तसेच या योजनेच्या काही अटी आपण बघणार आहोत. ज्या व्यक्तीच्या नावे पास काढण्यास आलेला आहे केवळ 30 व्यक्ती या पासचा वापर करू शकणार आहेत. आवडेल तेथे प्रवास या योजनेअंतर्गत दिलेला पासची वैधता समाप्त झाली असेल आणि तो पासधारक प्रवास करताना आढळला तर त्याच्यावर ही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी तुमचा पास जितक्या दिवसाचा असेल तितक्या दिवसाच तुम्ही प्रवास हा करा मित्रांनो. यासाठी आवश्यक तुम्हाला कागदपत्रे काही जास्त आवश्यकता नाही आहे. फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो यासाठी तुम्हाला लागणार आहेत. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत. अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील नजीकच्या राज्य परिवहन बस स्टँडमध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून त्यांना हा कागदपत्र जोडून हा अर्ज तिथे देऊन त्यांना पास हा लगेच तात्काळ मिळणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आवडेल तेथे प्रवास या योजनेचा लाभ हा सहजरित्या घेऊ शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच अपडेट पुढे देखील देत राहू. धन्यवाद.